तातडीचा विषय आला, त्या संदर्भात प्रशासनाने आपली चूक मान्य केलेली आहे. नेमकं प्रकरण काय सांगतं? खऱ्या अर्थाने जे प्रशासन आहे त्यांनी आपले अधिकार जाणून घेतले पाहिजे की आपल्याला कशा बाबतीतले काय अधिकार अधिनियमाने महाराष्ट्र महापालिका अधिनियमाने दिलेले आहे. आणि या ठिकाणी परिवहन व्यवस्थापकाची बदली होत असताना ते पद रिक्त झालं आणि लगेचच आयुक्त महोदयांनी त्या ठिकाणी पुढे यांची चार्ज घेण्याची ऑर्डर काढली. खरं तर ती ऑर्डर बेकायदेशीर आहे, कारण की परिवहन उपक्रमावरती कुठलीही नेमणूक करण्याचे अधिकार हे आयुक्तांना नाही, तरी देखील त्यांनी ती नियुक्ती केली. त्यामुळे मी आयुक्तकडून अशी चुकी होणं अपेक्षित नव्हतं, तरी ती मी स्पष्टीकरण मागणी केली की तुम्ही कुठल्या नियमाच्या तुम्हाला अधिकार प्राप्त झाले. ते निशब्द होते, कुठलीही वेडीवाकडी दिशाभूल करणारे उत्तरं. मुळात आयुक्त तिकडे बसले नव्हते, त्यांच्या साठी प्रतिनिधित्व गेटे यांनी उपायुक्त म्हणून त्यांनी केलं आणि त्यांनी उडवाउडवीची उत्तरं त्या ठिकाणी दिली आणि त्यामुळे त्यांनी शेवटी मग त्यांची चूक मान्य केली. अशाच प्रकारे अनेक, आता जर आम्हाला हे कायद्याचं ज्ञान नसतं तर त्यांनी ते कायद्याचं अज्ञान आपचं समजून त्यांचं कृत्य हे चालू ठेवलं असतं. पण आम्ही कायदा वाचलेला आहे, समजलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी, बाबी जे महापालिकेच्या अधिकार क्षेत्रात येतात त्याच्यावरती अतिक्रमण करण्याचं काम प्रशासनाकडून आयुक्तांकडून केलं जातं. तर ते त्यांनी करू नये अशा प्रकारची त्यांना विनंती आहे. आणि आपले अधिकार त्यांनी त्यांचे अधिकार वापरून, आणि महापालिका ही सार्वभौम आहे, त्या माध्यमातून नवी मुंबई शहराचा कारभार चालावा अशी अपेक्षा आहे. पण विरोधक कुठेतरी प्रशासनाच्या बाजूने बोलत आहेत की काय असं वाटत होतं, आणि सत्ताधाऱ्यांची जी भूमिका आहे त्यावर त्यांनी अनेक संशय व्यक्त केले. प्रशासनाला त्यांची चूक कळाली होती, कारण की परिवहन समितीमध्ये त्याचे पडसाद उमटले होते. परिवहन समितीमधून डोईफोडे यांना मग नंतर मला वाटतं बाहेर काढण्यात आलं आणि ते पडसाद महापालिकेत देखील येतील या दृष्टीने कुठे सभागृहाची दिशा बदलून राहुल शिंदे या नावावरती कसं चर्चा ठेवायची अशी रणनीती विरोधकाची होती. पण त्या ठिकाणी हे सभागृह आता कायदेशीररित्या मुद्द्यांवरती त्या ठिकाणी चर्चा करते. त्या दृष्टीने ती चर्चा घडवून आणली आणि प्रशासनाने चूक मान्य करून सभागृहाची माफी देखील मागली. थँक्यू. ठीक आहे.